नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. यंदा 2025मध्ये दत्त जयंती उदय तिथीनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच गुरुवार 4 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुदत्तांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी दत्त जन्मोत्सव हा साजरा केला जातो. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे रूप मानले जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी दत्तगुरूंच्या मूर्तीची किंवा पादुकांची पंचोपचारे पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. इतर दिवसांच्या पटीने या दिवशी दत्त तत्व हे 1000 पटीने अधिक कार्यरत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपण जे पण काही सेवा उपाय करू याचे फळ आपल्याला 1000 पटीने अधिक मिळत असतात. यंदाच्या दत्त जयंतीला मात्र विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी विशेष योग जुळून आले आहेत. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार एका देवाला अर्पण केला जातो. त्या दिवशी प्रत्येक देवाची पूजा अर्चा आणि आराधना केली जाते. गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन, नामस्मरण, उपासना यांसाठी समर्पित मानला जातो. त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी दत्तगुरूंची, आपल्या घरात जर का स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर स्वामी समर्थांची पंचोपचारे पूजा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी जर का आपण काही उपाय केले, काही पितृदोष नष्ट होण्यासाठी, शत्रुपीडा संपण्यासाठी, किंवा आपण इतर घरात काही अडचणी असेल, मग त्या घरातल्या कुठल्याही अडचणी असू द्या, काही कामं होत नसेल, कामात अडचणी येत असतील, आर्थिक अडथळे असतील, किंवा लग्न जमत नसेल, शिक्षणात अडचणी असेल, असे कुठल्याही अडथळे असू द्या, यासाठी आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. या दिवशी दिवसभरात आपण हा उपाय केव्हाही करू शकतो. तुम्ही तुमच्या सवडीनुसार, वेळेनुसार हा उपाय करायचा आहे. बघा, आपण दत्तगुरूंच्या फोटोमध्ये बघितलं असेल, दत्तगुरूंच्या फोटोमध्ये एक कुत्रा दिलेला आहे आणि एक गाय असते. आपल्याला या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. या दिवशी कुत्र्याला अतिशय महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे आपण जर का ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर यामुळे आपले कितीतरी कठीण पितृदोष नष्ट होतील. 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल, शत्रुपीडा संपेल, आपल्या कामात येणारे अडथळे, अडचणी देखील दूर होतील. उपाय करताना आपण तो अगदी मनापासून दत्तगुरूंना स्मरून उपाय करायचा आहे, तरच त्याची लाभ आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दिवशी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारे उपाशी राहण्याची गरज नाही, किंवा इतर कोणत्याही सेवा तुम्हाला करण्याच्या सोडायच्या नाही, किंवा इतर कोणत्याही सेवा तुम्ही न करता हा उपाय करा असं नाही. तुम्हाला सेवा करायच्या आहेत, तुम्हाला दत्त जयंती साजरी करायची आहेत, आपल्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत, दत्तगुरूंच्या तुम्हाला सेवा करायच्या आहे, आणि त्यातल्या त्यात थोडा वेळ काढून तुम्हाला हे उपाय देखील करायचे आहे. हे उपाय आपल्याला आपल्या कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे. या दिवशी दत्तपूजा कशी करायची, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, दत्त जयंती कशी साजरी करायची, याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडंसं गोमतीर, गंगाजल, चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. याने आपल्याला स्नान करायचं आहे. यामुळे आपल्या शरीराची, आत्म्याची, मनाची शुद्धी होते. आपण जे पण काही उपाय करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर पूजेमध्ये तुमच्याकडे जर का दत्तगुरूंची मूर्ती असेल तर दत्तगुरूंच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे, काही सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे स्वामींची देखील आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी दत्तगुरूंना आपल्याला जन्मोत्सव साजरा करून नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी दत्तगुरूंचा आपला उपवास असतो, आपला संपूर्ण दिवसभर उपवास असतो. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. त्यामुळे दत्तगुरूंना किंवा स्वामींना नैवेद्य दाखवताना तुम्हाला त्यामध्ये फराळच्या गोष्टींचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. याशिवाय या दिवशी तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात, केंद्रात
तुम्ही दर्शनाला अवश्य जाऊ शकतात. आता उपाय आपल्याला काय करायचा आहे, जर का तुमच्या घराजवळ एखादा कुत्रा असेल किंवा घरात कुत्रा असेल किंवा घरात नसेल तर तुम्ही थोडंसं घराच्या बाहेर जाऊन, रस्त्यावर भरपूर कुत्री असतात, अशा कुत्र्यांना तुम्हाला हा एक पदार्थ खाऊ घालायचा आहे. तुम्ही हा उपाय सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या सवडीनुसार केव्हाही करू शकतात. तुम्हाला थोडंसं कणिक घ्यायचं आहे, यामध्ये थोडंसं मीठ आणि मध घालून हे कणिक तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि याची एक पोळी तुम्हाला करायची आहे. आता ही पोळी केल्यानंतर तुम्हाला ही पोळी आणि थोडासा तुम्हाला हळद ओली करून घ्यायची आहे तुम्हाला, किंवा तुम्ही थोडासा भंडारा घेतला तरी चालेल. अगोदर तुम्हाला एका प्लेटमध्ये ही पोळी ठेवायची आहे, बाजूला वाटीमध्ये थोडासा भंडारा ठेवायचा आहे आणि तुम्हाला हे घेऊन तुमच्या देवघरासमोर अगोदर तुम्हाला हा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य घेऊन किंवा ही पोळी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथेही कुत्रं असेल त्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचे आहे. तुम्हाला दत्तगुरूंना स्मरण करून किंवा दत्तगुरू श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना करत तुम्हाला ही पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे. बघा, या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही ही पोळी खाऊ घाला. ज्यांना शक्य नाही त्यांनी बिस्किटं खाऊ घातली तरी चालेल. ज्यांना शक्य नाही त्यांनी रस्त्यावर एखादं कुत्रं दिसलं तर एखादा दुधाचा पुडा घेऊन त्यांना दूध प्यायला दिलं तरी चालेल, किंवा तुम्ही रव्याची खीर बनवून ती खीर जरी तुम्ही कुत्र्याला प्यायला दिली तरी चालेल. कारण बघा, या दिवशी कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घालण्याला अतिशय महत्त्व आहे. यामुळे दत्तकृपा प्राप्त होतेच, दत्तगुरूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो.